नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची जिओग्राफी म्हणजेच भूगोल या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 7 मार्च 2026 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। तुम्हाला जर 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा। प्रश्न पहिला 20 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 5 गुणांसाठी आहे। अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून ओळखून पूर्ण करा। या ठिकाणी आपण घटकाचे सहसंबंध लावून उत्तर लिहिलेले आहे। नकाशा तयार करणे, त्याचे आहे पर्याय ग आणि पर्याय ल। नकाशा तयार करणे, निरीक्षण, भूगोल अभ्यासकाची कौशल्ये। दुसरे आहे प्रशासकीय शहरे, त्या ठिकाणी बघा पर्याय क आणि पर्याय व आहे। पर्याय क आहे दिल्ली आणि पर्याय व आहे न्यूयॉर्क। 3 गवताळ प्रदेश, पर्याय ख आणि पर्याय श। गवताळ प्रदेश पंपास अर्जेंटिना। 4 आहे खेळणी, त्याचे आहे पर्याय ड आणि पर्याय र। खेळणी, कागद निर्मिती उद्योग, लघु उद्योग। आणि 5 आहे लोकसंख्या विस्फोट, पर्याय घ आणि पर्याय य। लोकसंख्या विस्फोट बांगलादेश, नायजर। आपण त्या ठिकाणी पर्याय देखील लिहिलेले आहे आणि संपूर्ण उत्तर देखील लिहिलेले आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा 5 गुणांसाठी। प्रश्न पहिला, तृतीयक व्यवसायामध्ये समावेश होतो, त्याचा ड पर्याय बरोबर आहे व्यापार। प्रश्न दुसरा, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक, त्याचा क पर्याय बरोबर आहे वाहतूक। प्रश्न तिसरा, विस्तृत व्यापारी शेतीतील प्रमुख पीक, त्याचा ब पर्याय बरोबर आहे गहू। प्रश्न चौथा, कार्यात्मक प्रदेश, त्याचा अ पर्याय बरोबर आहे पुणे महानगर। जो योग्य पर्याय आहे त्याला आपण अंडरलाईन केलेली आहे। प्रश्न पाचवा, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड हा खालीलपैकी उद्योग प्रकार आहे, त्याचा क पर्याय बरोबर आहे सार्वजनिक क्षेत्र। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा 5 गुणांसाठी। पहिले विधान, भांडवल गुंतवणुकीनुसार निम्न उद्योगांचा उतरता क्रम लावा। त्या ठिकाणी आपण उतरता क्रम लावलेला आहे। उतरता क्रम येणार आहे पर्याय क, ड, अ आणि ब। मोठे उद्योग, मध्यम उद्योग, लघु उद्योग आणि शेवटी येणार आहे सूक्ष्म उद्योग। दुसरे विधान, चुकीचा घटक ओळखा, त्याचा क पर्याय आहे शिकार। शिकार हा चुकीचा घटक आहे। विधान तिसरे, खालील देशांचा स्थानानुसार पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम लावा। त्याचा योग्य क्रम आहे पर्याय ड, अ, ब आणि क। संयुक्त संस्थाने, फ्रान्स, भारत आणि शेवटी येणार आहे जपान। प्रश्न क्रमांक 4, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील नंतरच्या काळात विस्तारणारा या टप्प्यातून जाणारा देश ओळखा। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड, चीन। विधान पाचवे, मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती, त्याचा ब पर्याय बरोबर आहे उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंगांची वाढ, थंड हवामान। प्रश्न पहिल्यातील ड प्रश्न आहे बरोबर की चूक लिहा 5 गुणांसाठी आहे। पहिले विधान, आर्थिक भूगोल ही मानवी भूगोलाची शाखा आहे, बरोबर। दुसरे विधान, स्थलांतर हा लोकसंख्या बदलातील घटक नाही, चूक। तिसरे विधान, ग्रामीण व नागरी क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र म्हणतात, बरोबर। चौथे विधान, शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो, बरोबर। आणि पाचवे विधान आहे, उद्योगाच्या स्थानावर परिणाम करणारे घटक सर्वत्र समान असतात, हे विधान चूक आहे। प्रश्न दुसरा, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा 12 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 6 विधाने दिलेली आहेत, कोणत्याही 4 विधानांची भौगोलिक कारणे लिहायची आहेत। प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 गुण मिळतील। पहिले विधान,
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. त्या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. दुसरे विधान, हिमालय पर्वतीय प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते. तिसरे विधान, प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. चौथे विधान, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. पाचवे विधान, सर्वच ग्रामीण वस्त्यांचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही. सहावे विधान, भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. प्रश्न तिसरा, खालील फरक स्पष्ट करा. 9 गुणांसाठी आहे हा प्रश्न. एकूण 5 दिलेले आहेत. कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे आहेत. 1. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. ज्या प्रदेशातून लोक स्थलांतरित होतात त्या मूळ प्रदेशाला देणारा प्रदेश म्हणतात. मूळ प्रदेशातून लोक ज्या प्रदेशात स्थलांतरित होतात अशा प्रदेशाला घेणारा प्रदेश म्हणतात. दोन, स्थलांतरित शेती आणि मळ्याची शेती. 3. जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. 4. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. 5 आहे औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेश. कार्यात्मक प्रदेश आणि औपचारिक प्रदेश. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे एखादे कार्य या आधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश होय. औपचारिक प्रदेश एका निश्चित घटकाच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्य असलेला एकजिन्सी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश होय.
प्रश्न चौथा 11 गुणांसाठी आहे. प्रश्न चौथ्यातील अ प्रश्न 6 गुणांसाठी आहे. दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील माहिती भरा. सूची आवश्यक. पहा 8 घटक दिलेले आहेत. कोणत्याही 6 घटकांची माहिती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवायची आहे आणि सूची तयार करायची आहे. पहा या ठिकाणी हे 8 घटक देण्यात आलेले आहेत. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. पहा जगाच्या नकाशामध्ये आपण 8ही घटक दाखविलेले आहेत. 1 मुंबई, 2 रशिया, 3 ग्रँड बँक मत्स्य क्षेत्र, 4 कॅनडातील लाकूडतोड क्षेत्र, 5 टोकियो योकोहामा, 6 व्हेनेझुएला, 7 केपटाऊन आणि 8 ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग. आता सूची अभ्यासू. या ठिकाणी सूची देण्यात आली आहे. प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न 5 गुणांसाठी आहे. दिलेल्या विभाजित वर्तुळाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी विभाजित वर्तुळ देण्यात आलेले आहे. लोकसंख्या वितरणाची टक्केवारी 2019 टक्क्यांमध्ये. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे ही या ठिकाणीच आहेत. प्रश्न पहिला कोणत्या खंडात सर्वाधिक लोकसंख्या आहे? त्याचे उत्तर आहे आशिया खंडात. कारण इतर खंडांपैकी आशिया खंडात 59.65% लोकसंख्या आहे. दुसरा प्रश्न जागतिक लोकसंख्येपैकी 9.69% लोकसंख्या कोणत्या खंडात आहे? त्याचे उत्तर आहे उत्तर अमेरिका. तिसरा प्रश्न सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या खंडात आहे? त्याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. कारण ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये फक्त 0.55% लोकसंख्या आहे. चौथा प्रश्न युरोप खंडात किती टक्के लोकसंख्या आहे? त्याचे उत्तर आहे 4.75% लोकसंख्या आहे. आणि पाचवा प्रश्न वरील विभाजित वर्तुळात कोणता खंड नाही आणि का? त्याचे उत्तर आहे वरील विभाजित वर्तुळात अंटार्क्टिका हा खंड नाही, कारण तो जवळजवळ पूर्णपणे बर्फाने झाकलेला आहे आणि तिथे कोणतीही कायमस्वरूपी मानवी वस्ती नाही. प्रश्न पाचवा खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. 5 पैकी कोणत्याही 3 टिपा लिहायच्या आहेत 12 गुणांसाठी. प्रत्येक टिपा द्यायला या ठिकाणी 4 गुण मिळतील. पहिली टीप आहे स्थलांतराची कारणे. त्याचे उत्तर अभ्यासू. स्थलांतराची कारणे दुसरी टीप आहे भारतातील प्रादेशिक विषमतेवर परिणाम करणारे घटक. तिसरी टीप आहे जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध विषयी टीप. चौथी टीप संदेश वहनाची साधने आणि पाचवी टीप आहे भूगोलाचे स्वरूप. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी टीप देण्यात आलेली आहे भूगोलाचे स्वरूप.
प्रश्न 6वा 8 गुणांसाठी आहे आणि प्रश्न 6व्यातील जो अप्रश्न आहे तो 4 गुणांसाठी आहे. खाली दिलेल्या उत्तराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी मी उत्तरा वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्ही उत्तरा व्यवस्थित वाचायचा आहे. त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आलेली आहेत. प्रश्न पहिला, ग्रीक कालखंडात जगातील सर्वात मोठे शहर कोणते होते? त्याचे उत्तर आहे अथेन्स. दुसरा प्रश्न, ग्रीक शहरांची भूमिका सांगा. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि या पद्धतीने देखील लिहू शकता. धर्म आणि राजकीय सत्तेची केंद्रे, व्यापारी, जमीनदार, पशुपालक आणि विक्रेत्यांना आधारी देणारी आर्थिक केंद्रे आणि बाजारपेठा. 3 शैक्षणिक केंद्रे. 4 सांस्कृतिक आधारस्तंभ आणि अधिकार व सामाजिक परिवर्तनाचे केंद्रबिंदू. तिसरा प्रश्न, अथेन्स शहराची अंदाजे लोकसंख्या किती होती? त्याचे उत्तर आहे 2,50,000. चौथा प्रश्न, प्राचीन ग्रीक शहरात कोणकोणत्या सेवा सुविधा होत्या? उत्तर, बाजारपेठा आणि व्यापारी सुविधा, धार्मिक संस्था, शाळा, शिक्षणाची ठिकाणे आणि तत्त्वज्ञ व शिक्षकांसाठीची जागा, हस्तकला कार्यशाळा आणि कारागीर उद्योग या सेवा सुविधा होत्या. प्रश्न 6व्यातील ब प्रश्न, आकृती काढून नावे द्या. 3 पैकी कोणतेही 2. 1 रेषीय वस्ती. या ठिकाणी रेषीय वस्तीची आकृती देण्यात आलेली आहे. 2 प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक वस्तूंची सेवांची तरतूद. 3 मानवी भूगोलाच्या शाखा. प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाची उत्तर लिहायचे आहे 8 गुणांसाठी. प्रश्न पहिला, विस्तृत व्यापारी धान्य शेतीची वैशिष्ट्ये वितरणासह स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे, उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.